वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. तोची देव भक्त भेदा भेद नाही जात, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. तुका प्रेमी नाचे गाये, गाणियात विरोणी जाये, संत कृपेचे दीप करी साधका निष्पाप. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो समागत्यतिष्ठं समानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदं भोजतेजास्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदेवं सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. न से आप पर ऐसा जगी जो महात्मा, विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा. तिथी माघ पौर्णिमा साधो निवाट धरली निजधामा. नमस्कार माझा श्री सद्गुरु सावळा राम बाबा. तव कथामृतं तप्त जीवनं कविभिरीडितं. प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती. तदा
अपार शक्तीची अंगी वाढविसी कौतुकी हृदय आकाश पल्लती पर्ये दिसी निजे प्रत्येक ज्योतीची वाळणी करसे मन पवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेनी लेवविसी 17 स्तन्य देसी अनाहताचा हल्लरुगासी समाधी बोधे निर्विसी बुधावनी म्हणून साधका तुमावली तिघे सारस्वत तुझे पावली या कारणे मी सावली नसंडी तुझी म्हणून अंबे श्रीमंते निज जन कल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी तू आपले निस्नेह पल्लवे माते पांगुर विशील सदैवे पर्याताची आगवे निर्मीन माये नमो विशद बोध विदग्धा नमो विशद बोध विदग्धा नमो विशद बोध विदग्धा नमो विशद बोध विदग्धा यारविंद प्रबोधा यारविंद प्रबोधा श्री गावदेवी मंदिर पिंपळघर यांच्या अनुषंगानं सुरू असलेला हा 3 दिवसांचा अखंड हरिनाम सोहळा आणि त्यात आजच्या हे 2ऱ्या दिवसाची सेवा माझ्यापर्यंत आलेली सप्ताह नामसंकीर्तन हे नामस्मरणाचं सार्वजनिक साधन आहे जे आपल्याला संतांनी लावून दिलेलं आहे. तसं बघायला गेलं तर नामचिंतनाचे जे प्रकार सांगितलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला एकांतामध्ये नामस्मरण करता येतं आणि लोकांतातही नामस्मरण करता येतं. आणि कीर्तन हे खरं तर आपल्याला लोकांतामध्ये सार्वजनिक ठिकाणी नामस्मरण करण्याची संधी देतात. आणि कीर्तनाला येणाऱ्यांच्याकडनं संतांची काय अपेक्षा, संत काय अपेक्षा करतात आपल्याकडनं, यावं आणि एखादा चांगला कुठला तरी खान पाहावा जिथं व्यवस्थित आपल्याला पाठ लावून बसता येईल आणि मग बसल्यानंतर चांगली 1.5-2 तास झोप घ्यावी. हा काही संतांचा उद्देश नाही आहे. संतांचा उद्देश काय तर ज्यानं कधीही मुखामध्ये देवाचं नामस्मरण केलेलं नाही अशा अगदी काय म्हणतात अंत्यजालाही भगवंताचं नामस्मरण घडावं ही कीर्तनाची रूपरेखा संतांनी आपल्याला लावून दिलेली आहे. त्याच्यामुळे इथं आल्यानंतर किमान तुम्ही मुखानं राम राम म्हणाल, विठ्ठल विठ्ठल म्हणाल ही अपेक्षा करतो. आता जसं मी म्हणतो त्याच्या मागं मी काय म्हणतो हे लक्ष नाही द्यायचं. तुम्ही काय बोलायचं 2 लक्षात घ्यायची आणि श्रीराम जय राम जय जय राम एवढं म्हणायचं. ठीक. श्रीराम जय राम जय जय राम बोला. Ram
वैराग्याचे भाग्य, वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग म्हणा. अगोदर कारण समाजरत्न हरिभक्तपरायण हनुमान महाराज पाटील कोलेगाव, जे खरं तर मी कीर्तन करायला सुरुवात करावी हा त्यांचा आग्रह. कारण तसं बघायला गेलं तर आमच्या बाबांनी त्यांना मानसपुत्र मानलं आणि जवळजवळ 12 वर्ष माझ्या घरी काल्हेरला त्यांच्या अनेकविध कथा आणि अनेक कीर्तनं त्यांची आमच्या कार्यक्रमात किंवा आमच्या घरच्या सप्त्यात झालेली आहेत. तसं बघायला गेलं तर समाजरत्न हनुमान महाराज हे खरंच समाजरत्न आहे. MA 5 वेळा पास केलेलं आहे त्यांनी आणि नुसता पास नाही आहे, प्रत्येक वेळी डिस्टिंक्शननं पास आहेत. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये 5 वेगवेगळ्या विषयांमध्ये मास्टर करण्याची जी ढब आहे ती त्यांनी साधलेली आहे. प्रत्येक वेळी प्रथम क्रमांकानं पास झाले. त्यांनी केलेल्या शिवशक्ती कथा असतील, रामायण कथा असेल, रघुकुल रहस्य कथा असेल, शिवमहापुराण असेल, भागवत असेल, ह्या अनेकविध विषयांवर काय म्हणतात त्यांनी अगदी खोलात जाऊन त्याच्यावर चिंतन मांडलेलं आहे. त्यांचं चिंतन पाहिलं गेलं तर बऱ्याच गोष्टी आपल्याला त्यांच्याकडनं पाहायला शिकायला मिळतात. आणि मला कीर्तन करावं यश सांगणारे ते पहिले माझे बाबा असतील. तशी आमची परंपरा 65 वर्षाची आहे. वैकुंठवासी सद्गुरू दत्तात्रय बाबा असतील, वैकुंठवासी शिवाजी बाबा असतील, यांच्यानंतर जर आम्हाला कीर्तन करावं असं जर कोणी आग्रह मांडलेला असेल तर ते आमचे बाबा आहेत. आणि आमचे मोठे भाऊ म्हणजे समाजरत्न हनुमान महाराज पाटील यांच्याकडनं हा आग्रह झाला. आणि 2017 साली अवघ्या 15 दिवसात त्यांनी मला सांगितलं कीर्तन कर. मी पहिला कीर्तनकार असेल ज्याचं कीर्तन करायचं नंतर ठरलं पहिलं पत्रिकेत नाव आलं. आणि ते त्यांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्याच आशीर्वादानं हा खरं तर मला वाटतं 10वा सप्ताह आहे जो त्यांनी सुरू केलेला आहे. आणि त्याच्यातला हा 3ऱ्या क्रमांकाचा आणि ह्या वर्षी हे 3रं वर्ष आहे सप्त्याचं, बरोबर आहे. आणि पहिल्यांदा असं होतंय का एखाद्या ठिकाणी 2-2 यूट्यूब चॅनल कव्हर करतायत. मागे एक मोठा कॅमेरा घेऊन उभा आहे आणि समोर एक मला वाटतं आयफोन लावलेला आहे. भिवंडीचे माहेरघर यूट्यूब चॅनल. आणि त्याच्यावर कारण काल मी पाहत होतो किंवा अनेक वेळा येत असतात असावं. परमार्थालाही काय म्हणतात, परमार्थही सोशल मीडियावर यावा कारण तेच खरं सोशल स्वरूप आहे. आणि आजचं हे गावदेवी आई मंदिरातला हा सप्ताह आणि त्याचं हे 2रं दिवस आणि ह्या 2ऱ्या दिवसाची सेवा तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं माझ्यापर्यंत आली. ह्या अभंगाची अर्थपूजा बांधत असताना भगवान तुकोबाराय आपल्याला संत संगतीचं महत्त्व सांगताय. पण संत संगती प्राप्त करत असताना एक गोष्ट महत्त्वाची आहे, तिचं नाव आहे वैराग्य. आणि वैराग्याचं खरं भाग्य काय आहे तर संतांची संगती प्राप्त होवी आणि प्राप्त झाल्यानंतर त्या भक्ताची काय स्थिती होते त्या स्थितीचं वर्णन भगवान तुकोबाराय या अभंगामध्ये करताना आपल्याला दिसतात. विठ्ठल अतिशय उत्तम अशी गायक वादक मंडळी. पहिल्यांदा असे मृदंगमणी सापडले ज्यांना मला काहीच बोलायची गरज पडली. अतिशय निष्णांत असे गायक वादक तिथं उपस्थित. तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. या अभंगाकडे जर आपण पाहिलं तर भगवान तुकोबाराय वैराग्याचं महत्त्व प्रतिपादित करतात. काय गरजेचं आहे वैराग्य, कशासाठी वैराग्य पाहिजे. आणि वैराग्य म्हणजे काय फक्त भगवे कपडे परिधान करायचे आणि कुठं डोंगरावर जाऊन बसायचं किंवा वारकरी संप्रदायातला असला तरी त्याने डोंगरावर जाऊन बसायचं, एकांतात बसायचं असं नाही. एकांतात बसावं नामस्मरणा करता. दुःखी संत तुकोबाराय असतील किंवा इतर संत आपल्याला एकांतामध्ये काय करावं हे नक्की प्रतिपादित करतात. ते म्हणतात तुम्ही एकांतातही नामस्मरण केलं पाहिजे आणि लोकांमध्ये आल्यानंतर पण नामस्मरणच केलं पाहिजे. म्हणजे कुठेही असलं तरी काय करणं महत्वाचं आहे, नामस्मरण चिंतन होणं गरजेचं आहे आपल्याकडनं. नाहीतर मग इतर गोष्टींमध्ये एकदा लक्ष लागलं तसं माणसाचं लक्ष हे चिंतन सोडून चिंतेकडे जास्त असतं. काय इथं बसल्यात तुम्ही मंदिरात किंवा या पटांगणात बसल्यात आणि किती जणांचं लक्ष चिंतनाकडे.
आताही मी जर तुम्हाला विचारलं का तुम्ही इथं बसलेल्या प्रत्येकामध्ये मला देव दिसतो किंवा तुम्ही प्रत्येक जण भगवत स्वरूप आहेत असं मी म्हंटल, छातीवर हात ठेवून काय म्हणतात, छातीवर फटका मारून मी बोलेन का तुम्ही सगळे भगवत स्वरूप आहेत? किती जण तुम्ही मानता तुम्ही देवस्वरूप? बोला. मी वकील असल्या कारणाने मला जरा लोकांना बोलायला लावायची सवय आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, वकिलालाच बोलायला लावलं, वकील पैसे कसले देतो? हा, एवढं तरी बरं आहे. तुमच्या गावात तशी वकिलांची संख्या काही कमी आहे असं नाही, बरेच वकील तुमच्याकडे आहेत आणि बरेचसे माझ्या परिचयाचे. पण असो, वकील जरी असलो तरी तिकडचे कपडे आणि इकडचे कपडे, तिकडचा वकील आणि इकडचा महाराज याच्यात अंतर आहे. शिक्क्याच्या दोन बाजू पाहाव्या. काय म्हणतात, तिकडं पूर्ण काळा आहे आणि इकडं पूर्ण पांढरा. हा, म्हणजे हे त्याच्यामुळे इथं आल्यानंतर, चला माझा प्रश्न काय होता, किती जणांना वाटतं इथं का मी भगवत स्वरूप आहे? मी म्हणजे तुम्ही माझ्या सहित भगवत स्वरूप आहात, देव स्वरूप आहात किंवा तुम्ही स्वतः ब्रह्मस्वरूप आहात? किती जणांना वाटतं? हो नाही, काहीतरी बोलत चला पटापट. काय म्हणणं तुमचं? तुम्हाला वाटतं का तुम्ही देवस्वरूप आहेत? बऱ्याच जणांचं म्हणणं आहे, काय महाराज विचारायला लागला, असं थोडी असतं कधी का आम्ही देवस्वरूप आहात? हे मी नाही, हे भगवान स्वतः म्हणतात. गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये जर तुम्ही पाहाल, ममेवांशो जीवलोके जीवभूत सनातना मनुष्यष्टानी इंद्रियानी प्रकृतिस्थानी कर्षती ममेव अंशो जीवलोके. हे प्रत्येक जीव हा माझा अंश आहे. कोण सांगतं? संत सांगतात. त्याच्यावर बऱ्याचदा लोक विश्वास ठेवत नाही. माणूस सांगतो त्याच्यावर लोक विश्वास ठेवत नाही. किमान देवानं सांगितलंय त्याच्यावर तरी काय असला पाहिजे? विश्वास असला पाहिजे. जर देव पूर्ण विश्वासानं सांगतो का तुम्ही सगळे कसे आहेत? माझ्या अंश आहात, भगवत स्वरूप आहात, पण आपण ते मानत नाही. कारण विषयांनी गुरफटलेला जीव ह्याचं प्रत्येक वेळी जे जगणं आहे ते काम, क्रोध, लोभ, मद, मत्स्य, दंभ, अहंकार याच्यानंच सुरू होतं. काय एक माणूस मला दाखवा इथं का ज्यानं फोन हातात घेतलाय ना खरं बोललाय? Whether there is a single person who has taken phone and said everything is true, सगळं खरं बोललाय असा माझ्या सहित? म्हणजे तुम्हाला वाटेल महाराज वेगळा होतो का काय? असं नाही, मी इकडचाच आहे. खरं बोलता का? नाही. म्हणजे फोन हातात घेतल्याबरोबर सुरू होते तिचं नाव लबाडी, तिचं नाव आहे खोटपणा. आणि आपण जर खोटे बोलतो, आपण लबाडी करतो, दुसऱ्याची टोपी तिसऱ्याच्या डोक्यावर ठेवतो किंवा ह्याला टोप्या लाव, त्याला टोप्या लाव, ह्याला गंडव, त्याला गंडव, ह्याला फसव, त्याला फसव, एवढा जर आपण करतो तर आपण देव स्वरूप कसे? बरोबर आहे ना? पण तरीही जर संत सांगतात का तुम्ही देव स्वरूप आहेत, याचा अर्थ ते सांगतात ते बरोबर आहे. आपलं कुठंतरी काय म्हणतात, आपली प्रक्रिया कुठंतरी चुकते. परमार्थाची एक प्रक्रिया का ज्याच्यामध्ये जसं कायद्यात सांगितलेलं आहे, ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ, कायदा लागू करण्यासाठी एक विशेष प्रक्रिया असते आणि त्या प्रक्रियेने तो लागू झाला तरच तो कायदा योग्य आहे असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्यानं डोकं फोडलं तर डायरेक्ट त्याला जेलमध्ये टाकून शिक्षा देतात का? नाही. त्याला काय करतात, त्याला जेलमध्ये आणणार, त्याची एक पोलीस स्टेशनची डायरी असते, त्या डायरीमध्ये नोंद करतात काय त्याच्याकडनं रिकव्हरी झाली, मग त्याच्यानंतर चार्जशीट बनवली जाते, त्याला कोर्टात हजर केलं जातं, त्याला जामीन द्यावा लागतो, त्याच्यानंतर चार्जशीट दाखल होते आणि चार्जशीट दाखल झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा काय केला जातो, त्याला म्हणतात चार्ज. हा चार्ज फ्रेम केला जातो. चार्ज फ्रेम केल्यानंतर एव्हिडन्स चालू होतो. एव्हिडन्स म्हणजे काय? पुरावा. हा, म्हणजे ज्याला नसेल त्याला लगेच इथं, ज्या गोष्टीला पुरावा नसेल तिला लगेच इथं पुरावा, काही अडचण नाही. पुराव्याशिवाय बोलणं नाही. कोर्टात काय द्यावा लागतो? पुरावा. दोन पद्धतीचा पुरावा असतो, एक मौखिक असतो आणि एक लेखी असतो. किंवा आता इलेक्ट्रॉनिक आलेलं आहे तर इलेक्ट्रॉनिक मध्ये एक वेगळा पुरावा येतो. पुरावा झाला का त्याच्यानंतर शेवटला जे येतो, क्रिमिनल मध्ये असं म्हटलेलं आहे का 313चं स्टेटमेंट असायचं अगोदर आणि त्याच्यानंतर फायनल आर्ग्युमेंट आणि मग त्याच्यात ठरवलं जायचं का तुम्ही दोषी आहे का निर्दोष आहे. हे एवढं सगळं करावं लागलं कशासाठी? तुम्हाला दोषी आहात का निर्दोष आहे हे ठरवण्यासाठी. आणि हे जे प्रक्रियेनं चाललं तिचं नाव आहे ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ. विठ्ठल त्याच पद्धतीने
प्रक्रिया आहेत आणि प्रत्येकाचा परमार्थ हा प्रक्रियेनंच चालत असतो. पण हे ओळखण्यासाठी आपल्याला स्वतःला ते जमत नाही. कुठंतरी जावं लागतं, कोणाच्या तरी सोबतीला जावं. जसं चोरी करायची असेल तर कोणाकडे जावं? वा, एवढं चांगलं माहिती. वा, चोराकडे जावं. दरोडा टाकायचा असेल तर, एखाद्याचा खून करायचा असेल तर, हा म्हणजे प्रत्येकाला तुम्हाला माहिती आहे का त्याच्या संगतीमध्ये. आता समजा मला डीजे शिकायचं आहे, कोणाकडे जावं लागेल? काय सिस्टीम लावली. वा, एकही शेट्टी नाही. म्हणजे नाहीतर बऱ्याचदा काही ठिकाणी मला हळदीत असल्याची फिलिंग येते. एवढ्या शिट्ट्या, पण असं उत्तम अगदी. मला सांगा, म्हणजे डीजे शिकायचं असेल कोणाकडे जावं लागेल? म्हणजे त्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर ते आपल्याला प्राप्त होत असतं. आपण देवस्वरूप आहोत, पण याची ओळख करून घ्यायची असेल तर मात्र आपल्याला संतांच्या संगतीत जावं लागतं. कारण ते आपल्याला आपल्या आत असलेल्या भगवंताची काय करून देतात? ओळख करून देतात. देवाच्या सोबत संगती पंगती घडतात. पण हे थोडस पुढे गेलंय, थोडस मागे येतो परत. देवाच्या सोबत आपल्याला ते घडेल हे बरोबर आहे, पण हे घडवण्याकरता ज्यांच्या जवळ जावं लागतं. म्हणजे तुम्हाला राम वाचता येईल, पण त्याच्याकरता अगोदर कुठं जावं लागेल? तुम्ही शाळेत जावं. शाळेत गेल्यानंतर तिथं दाखला केल्यानंतर तुम्ही फी भरल्यानंतर तुम्हाला मास्तर शिकवायला सुरुवात करतो आणि मग तो तुम्हाला पहिला 12 खडी होती, आता किती खडी आहे माहिती आहे का? पार त्या इंग्रजीवाल्यांनी तिची खडी करून टाकली, 14 खडी झाली. आता 2 शब्द जोडलेत त्याच्यात नवीन, अ आ इ ई उ ए उ उ ए ए ऐ ओ आ आऊ आम आहा. बरोबर आहे ना नवीन पोरांनो? ही 14 खडी आले ना आता. हा, ते त्यांनी ॲ आणि अ वेगळं जोडलंय. काय माहिती अजून काय काय जोडतात विठ्ठल. हे जोडलंय, हे जुन्या माणसाला माहित नसत. त्याला किती माहिती आहेत? त्याला किती अक्षरं माहिती आहेत? 12. पण केल्यात किती आता? हा, हे रेग्युलर टच मध्ये राहणाऱ्याला बरोबर माहितीये का तिथं 12चे 14 केलेत त्यांनी. जे स्वर होते ते 14 करून ठेवले त्यांनी, म्हणजे ते शिकवतात. मग मला सांगा, आता मराठीत अक्षर किती? स्वर आणि व्यंजन मिळून अगोदर किती होते? हा, हे पण मी सांगायचं आहे का? ती वेगळी गोष्ट. मी 5 वर्ष कॉलेजला पण शिकवलंय. सिनियर कॉलेजला कॉमर्सचे जवळजवळ 10 विषय मी शिकवलेले आहेत. आता नाही शिकवत, वेळ नाही पुरत. पण मला नव्हतं माहिती, इथं पण काहीतरी शिकवायला लागेल परत. किती शब्द आहेत मराठीत स्वर आणि व्यंजन मिळून? बाबा बोलत चला पटापट. हो, नाही काहीतरी बोला, नाहीतर महाराज तुम्हीच बोला, असं तरी बोला. किती शब्द? अगोदर होते 52 स्वर आणि व्यंजन मिळून. मराठीच्या ह्याच्यात किती शब्द होते? 52. आता किती झाल्यात? आता झाल्यात 54. 2 वाढवले ना त्यांनी. म्हणजे अगोदर बरीच जण बोलायची. इंग्रजीमध्ये किती आहेत? 26. आणि तिच्या दुप्पट आहेत. कुठं? हा, आता दुप्पट पेक्षा अजून 2 जास्त आहेत. विठ्ठल. बऱ्याचदा आपल्या भाषेत बोलायचं झालं तर
सॉफ्टवेअर अपडेट होत राहिला पाहिजे, नाहीतर हार्डवेअर मागे पडत राहतो. मास्तरांकडे गेल्यानंतर ते र शिकवतात, ते अ शिकवतात आणि म शिकवतात आणि मध्ये एक संधी जोडायला शिकवतात. संधी सोडवा आणि संधी निर्माण करा, म्हणजे जोडली जाते आणि तोडलीही जाते. राम हा संधीनं निर्माण झालेला शब्द आहे. तुम्हाला शब्द जोडता आले पाहिजेत. रामाची ओळख मास्तर करून देतात, राम कसं लिहायचं. पण खऱ्या रामाची ओळख करून घ्यायची असेल तर कोणाकडे जावं लागेल? संतांच्याकडे जावं लागतं. संतांच्या संगत एक गेलं म्हणजे ते रामाची ओळख करून देत असतात. मग तो राम कुठे बाहेर आहे असं नाही, वसे तो देव तुझ्या अंतरी, तो तुझ्याच अंतरात आहे, तुझ्याच अंतरंगात आहे. पण आपल्याला त्याची ओळख नाही का? कारण काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ याच्यानं भरलेला हा जीव आहे. जोपर्यंत याच्यानं भरलेला आहे तोपर्यंत आपल्याला देव दिसत नाही. जेव्हा या विषयांवेगळे संत आपल्याला करतात त्यावेळी मात्र ते आपल्याला त्या भगवंताची स्वरूप किंवा आपल्या स्वरूपाची ओळख करून देतात. मिठानं ठरवलं काय? समुद्रानं ठरवलं मिठाला बुडवू. मला सांगा, समुद्राच्या पाण्यात मीठ बुडतं का? नाही. ते जसं तिथं एकच स्वरूप होतं त्याच पद्धतीनं जेव्हा तुम्ही भगवंताच्या ठिकाणी जरी विषयांनी ठरवलेला असलं का तुम्हाला ह्या भवसागरामध्ये बुडवून टाकू, परंतु ते तुम्हाला एकच स्वरूप करतात. कधी? जेव्हा तुम्ही मिठासारखे संतांच्या कृपेनं काय म्हणतात त्या भवसागराच्या याच्यात एकरूप होता. कधी? जेव्हा तुम्ही स्वतःला रामस्वरूप करता. विठ्ठला याच्याकरता रामाची ओळख होणं ही गरजेची आहे आणि जे ओळख करून देतात त्यांची ओळख असणं गरजेची आहे. ओळख संत करून देतात आणि एका प्रक्रियेनं ते आपल्याला तिथपर्यंत नेऊन ठेवतात. मग ही प्रक्रिया काय आहे? तर प्रक्रिया एवढीच आहे का तुम्हाला अर्थ, काम, क्रोध आणि अर्थ ह्याच्या विरहित चौथं जे साधन चतुष्टय सांगितलं त्याच्यामध्ये एक सांगितलेलं आहे विवेक आणि वैराग्य. हे वैराग्य आपल्याला साधता आलं पाहिजे. पतंजली ही सांख्य योगामध्ये आपल्याला पतंजली सांगते का तुम्हाला साधता आलं पाहिजे. पतंजलींनी जी सूत्र दिली त्याच्यातलं 1/15 या सूत्रामध्ये पतंजली म्हणते का वैराग्य आहे. पण वैराग्य कोणतं आहे? जे ह्या लोकांपासून पुढच्या लोकांपर्यंत तुम्हाला काम, क्रोध, लोभ, ह्या अर्थ या सगळ्यांपासून वेगळं सारतं, त्याचं नाव आहे विवेक आणि त्याचं नाव आहे वैराग्य. विठ्ठला वैराग्याची गरज आहे, पण किती गरज आहे? पहिल्यांदा तर वैराग्य काय हे कळलं पाहिजे. वैराग्य माऊली म्हणते तैसे ऐहिकाचे आणि स्वर्गीचे भोग, हा भोग भोग भोगावे. विठ्ठला विठ्ठला.